करताना पण पाहिले, प्रत्यक्ष वारीत चाललो पण आहे. त्यांच्याकडे त्यांचं सामान असं काही नसतं. देहबान हरपून ते विठू नामाचा गजर करत जात असतं. त्यांना पैशांनी काही देणं घेणं नसतं. पण आता ती सुद्धा विकत घेण्याची परंपरा हे सुरू करते की काय? कारण हजारो वर्षांची ही परंपरा आहे, 700-800 ते 1000 वर्षाची. आजपर्यंत त्यांना कुठेही तशी काही कोणी गरज लागली, कारण त्यांचं सगळं काय असतं तो विठुराय आहे. म्हणजे अनेक वारकरी हजारो लाखोच्या संख्येने तिकडे जातात. मंदिरात त्यांना प्रवेश मिळत पण नाही, कारण एवढी गर्दी असते की मंदिराजवळ पण ते जाऊ शकत नाही. पण त्या मंदिराचा कळस बघून त्याच्यात ते आयुष्य सार्थकी लागलं असं मानतात. त्यांना तुम्ही पैशाचा लोभ दाखवू शकत नाही. एक गोष्ट आणखी एक गोष्ट अशी आहे, मला वाटतं ते आणखीन कुठलं ते अल्पसंख्याकांचं मौलाना आझाद त्याची तरतूद वाढवली. म्हणजे या सरकारने आता हिंदुत्व सोडलं का? या सरकारने हिंदुत्व का सोडलं? निवडणुका तोंडावर आल्या म्हणून या सरकारने हिंदुत्व सोडलंय का? त्याची तरतूद त्यांनी वाढवली, मग यांनी सुद्धा हिंदुत्व सोडले. आर्थिक तरतुदीबद्दल कुठेही याच्याबद्दल उल्लेख नाही. म्हणजेच काय, हे गाजराची पुंगी ज्याला म्हणतो, वाजली तर वाजली नाही तर मोडून खाल्ली, हा गाजरांचा अर्थसंकल्प आहे, गाजर दाखवण्याचा प्रकार आहे. आर्थिक तरतूद याच्यामध्ये कुठेही दाखवलेली नाही आहे. आणि त्याच्याबद्दल आम्ही जशी माहिती आम्हाला मिळेल तसतसं येत्या काही दिवसांमध्ये सगळ्यांची सल्लामसलत करून आम्ही त्याच्यावरची मतं मांडूच. पण आर्थिक तरतूद कुठून आणणार? मोदी देणार आहेत का पैसे? मोदी पैसे देणार आहेत का? जर देश, माझं राज्य कर्जबाजारी होत असेल, त्याच्यामध्ये रोजगाराची नवीन संधी उपलब्ध होत नसेल, तर मोफत तुम्ही शिक्षण द्या, मोफत घरामध्ये पैसे द्या. पण करता करविता ज्याला म्हणतो, करतेपणा हा महाराष्ट्राच्या रगारगात आहे. महाराष्ट्र स्वाभिमानी आहे. महाराष्ट्रामध्ये कर्तबगार पुरुष आणि कर्तबगार महिला ही महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राची परंपरा आहे. एक मराठी पूर्ण करतो. देशाची आर्थिक राजधानी मुंबई असताना महाराष्ट्र राज्य दरडोई उत्पन्नात 6व्या क्रमांकावर गेलेला आहे. अरे थांब ना, हा प्रश्न विचारतो ना, जरा थांब ना. देशाची आर्थिक राजधानी मुंबई असताना महाराष्ट्र राज्य दरडोई उत्पन्नामध्ये 6व्या क्रमांकावर गेलाय. कशा बघता राज्यामध्ये? नाही, हे सगळं बघताना फार यातना होत आहेत, फार वेदना होते. आम्ही त्याच्याबद्दल नक्कीच सरकारला जाब विचारू. पण मी आज उघड, जसं मी जनतेचं न्यायालय म्हणतो, तसं महाराष्ट्रातल्या जनतेला आवाहन करतोय की आपल्या डोळ्यात देखत महाराष्ट्र ओरबाडला जातोय, महाराष्ट्र लुटला जातोय. अगदी गुजरात पुढे गेला म्हणून पोटदुखी नाही, पण महाराष्ट्र कर्तबगार असताना इतर राज्यांपेक्षा मागे जाऊच कसा शकतो? आज महाराष्ट्र संपूर्ण देशात 6व्या-7व्या क्रमांकावरती गेलेला आहे. मग महाराष्ट्रातलं ते सगळं कर्तृत्व गेलं